नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवूया स्वादिष्ट आणि पौष्टिक असे चुरमा लाडू आणि बनवायला सोपे। चला तर सुरू करूया। त्यासाठी आपण इथे एकाच वाटीने सर्व मोजून घेणार आहोत। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला रवा सुद्धा मोजायचा आहे। तर इथे आपण या एका वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि हा 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जर जाड गव्हाचं पीठ असलं तर तुम्हाला रवा घालायची आवश्यकता नाही। तुम्ही यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता। आता हे गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं। नंतर हे घट्टसर भिजवून घ्यायचं। भिजवल्यानंतर आपल्याला याचे मुटके करायचे आहेत। मुटके करा किंवा मग साध्या पोळीप्रमाणे लाटून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून तळून घ्यायचे। असे कापून घ्यायचे। ते गोल, त्रिकोण, चौकोन कुठल्याही आकारात तुम्ही कापू शकता, कारण आपल्याला त्याचा चुराच करायचा असतो। आता हे सर्व आपलं एकत्र करून झालेलं आहे। आता हे पीठ भिजवायसाठी आपण पाण्याऐवजी दुधाचा वापर करणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता। आता हे दूध गरम आणि थंड असं कुठलंच नाही, साधं नॉर्मलच आहे। आता थोडं थोडं घालून हे घट्टसर भिजवून घ्यायचं। अशा प्रकारे हे पीठ भिजवून झालेलं आहे। आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। आधी गोळे तयार केल्यानंतर आपल्याला मुटके करायचे किंवा मग पोळी लाटायची। तर आपण इथे काही मुटके बनवलेले आहेत आणि काही पोळ्या लाटायच्या आहेत आणि त्याचे असे काप करून घ्यायचे। आता ह्या तळायसाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता आपल्या आवडीनुसार, किंवा नुसत्या पोळीसारखे शेकून घेतल्या तव्यावर तरी सुद्धा चालतात। आता आपण इथे तूप घेतलेलं आहे, ते तापलेलं आहे। त्यामध्ये एक एक पुरी सोडून घ्यायची आणि खमंग अशा तळून घ्यायच्या। इथे सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता एक एक करून आपण ह्या सर्व तळून घेणार। श्रावण महिन्यानिमित्त आपण हे लाडू जरूर बनवायला हवे। श्रावण महिन्यामध्ये आपण 16 सोमवाराचं जे व्रत करतो त्यासाठी आपण चुरमा लाडू बनवून त्याचा महादेवाला नैवेद्य दाखवत असतो। त्यामुळे हे आवर्जून बनवायला हवे। लहान असो वा मोठे असो, सर्वांना चालणारे असे हे पौष्टिक लाडू आहेत। तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी नेहमी करून ठेवू शकता। तुम्ही बघू शकता ह्या पुऱ्या किती खमंग झालेल्या आहेत। अगदी असं वाटत नाही की आपले गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून। मुटके सुद्धा आपण तळून घेऊ आणि हे तळायसाठी आपल्याला तूप सुद्धा जास्त लागत नाही, कमी तुपामध्येच हे तळलं जातं। अशा प्रकारे खमंग आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ। आधी याचे असे तुकडे करायचे, नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून याची पावडर करून घ्यायची। जरा जास्त फिरवल्यानंतर आपल्याला गाळायचीही गरज राहत नाही। आता यामध्ये टाकायसाठी आपण काजू, बदाम याचे काप करून घेतलेले आहेत। तसेच आपण 2 चमचे खसखस सुद्धा घेतलेली आहे। आता या तुपामध्ये आपण ते सर्व तळून घेणार आहोत। आधी ते चांगले खमंग झाल्यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेला गूळ घालणार आहोत। आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचा आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतला होता, तर आपल्याला इथे 2च वाट्या किसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे। एवढाच गूळ याला व्यवस्थित होतो, परंतु तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी अर्धी वाटी गूळ घेऊ शकता। आता गूळ इथे आपण किसून घेतलेला आहे। आता बेदाणे सुद्धा घालून झालेले आहेत आणि खसखस सुद्धा छान परतून झालेली आहे। त्यामध्येच आपण हे किसलेला गूळ घालून मिश्रण एकत्र करायचं। आता आपल्याला याचा पाक बनवायचा नाही, फक्तच गुळाचे आपल्याला पातळ मिश्रण होईल इतपतच गरम करायचं आहे। आता यामध्ये जायफळ आणि विलायची घालणार आहोत। कोणताही गुळाचा पदार्थ असला म्हणजे त्यामध्ये जायफळ घालायचं, त्याची चव आणखीन वाढते। जायफळ आपण चांगलं कुटून घेतलेलं आहे आणि विलायची सुद्धा घेतलेली आहे। आता गूळ आपला पातळ झालेला आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये घालून एकत्र करून घ्यायचा। आता हा गरम आहे म्हणून आपण सध्या हात लावायचा नाही, सर्व चमच्यांनी एकत्र करून थंड होऊ द्यायचं। कोमट असतानाच आपण याला हाताने छान मळून घेणार आणि याचे हव्या त्या आकारामध्ये लाडू बांधून घेणार। आता मिश्रण सर्व आपलं एकत्र करून आपण त्याचे लाडू सुद्धा बांधायला घेतलेले आहेत। अशा प्रकारे याचे लहान मोठे आकार आपल्या आवडीनुसार ठेवू शकता। तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान झालेले आहेत। तुम्ही सुद्धा असे बनवा आणि पौष्टिक लाडू सर्वांना खायला द्या। लहान मुलांना तर हे रोज दिले तरी चालतील। अशा प्रकारे आपले श्रावण विशेष चुरमा लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।